वा. आता सध्या भरपूर प्रमाणात आंबे आलेले आहेत, कच्च्या कैऱ्या आहेत, आंब्याला आता पाळ लागलेला आहे आणि आंबा म्हणलं की सगळ्यांचा फेवरेट आणि आंबा हा फळांचा राजा आहे. तर चला, हे आंबा जर आपण आज आपण अगदी 5 मिनिटात झटपट असं आंब्याचं लोणचं कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये बनवून तयार करणार आहे. तर चला, पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी हे तोतापुरी आंबे घेतलेले आहेत आणि हे कच्च्या कैऱ्या आहेत आणि आपण याचं लोणचं घालणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आंबा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ते कपड्याने पुसून घ्यायचं आहे. चालू केलं. आता आंब्याचा पुढचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे. बघा, हे आंबा बघून कोणाला लोणचं खायची इच्छा होत नाही, सगळ्यांना खायचं होते. आंबा कच्चा असो पिकला असो, बस आंबा बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटतं. आणि आता हे आंबा असा हे झालेला आहे, ह्याच्यामध्ये कैरी व्हायला लागलेली आहे. असा पाडाचा आंबा म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे हा आंब्याचा. तर चला, आपण हे याचे सगळे असे काप करून घेऊया. ह्याच्यात अगदी पक्की पोळी बनलेली आहे. मस्त असा आंब्याचा सुगंध सुटलेला आहे आणि हा आंबा जास्त आंबट नसतो. आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. खूप अशा जास्त छोट्या नाही करायच्या, खूप अशा जास्त मोठ्या पण नाही करायच्या. बस हे झटपट बनणार हे लोणचं आहे. आणि ताटात आंब्याचा कुठलाही पदार्थ असो, तर आपण एक चपाती खाण्याऐवजी नक्की 2 चपाती खातो बरं का. हे पहा, अशा पद्धतीने मी सारा आंबा कट करून घेतलेला आहे आणि अगदी हे लोणचं बनवण्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतं. वा, खायला पण तेवढंच मस्त टेस्टी लागतं. तर चला, आता हे सगळं पुढे आपण एका बॉलमध्ये काढून घेणार आहोत. झटपटापट असं आपण लोणचं बनवून तयार करणार आहे. आज आपण अगदी बिना मेहनतीचं कमी साहित्यामध्ये लोणचं बनवत आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मीठ लागणार आहे, एकदम पाव चमच्यापेक्षा कमी हळद लागणार आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट लागणार आहे, चुटकीभर हिंग लागणार आहे आणि अर्धा चमचा इतका चाट मसाला लागणार आहे. बघा, हा अगदी झटपट फटाफट असं आपलं लोणचं बनवून तयार होणार आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपल्या हे 5 मिनिटाच्या लोणच्याला कलर किती छान आलेला आहे. मस्त असं बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर चला, अगदी आपलं झटपटापट 5 मिनिटात असं लोणचं तयार झालेलं आहे. आज आपण अगदी 5 मिनिटात झटपट असं चटपटीत आंब्याचं लोणचं बनवून तयार केलेलं आहे. हे बघा, दिसायला किती छान झालेलं आहे आणि आता खाऊन बघूया कसं लागतंय. मस्त लागते, चटपटीत असं आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे. आता हे बघूनच तोंडाला पाणी सुटते. आपण म्हणतो 8 दिवसासाठी, पण मला नाही वाटत की 2 ते 3 दिवस पण टिकेल.
तर अशा प्रकारे हे आंब्याचं लोणचं कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये बनवून तयार झालेलं आहे. तर नक्की बनवून बघा आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. मस्त अशा नवीन नवीन रेसिपी अशाच किचन चॅनलवरती पाहत राहा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. आता सध्या भरपूर प्रमाणात आंबे आलेले आहेत, कच्च्या कैऱ्या आहेत, आंब्याला आता पाळ लागलेला आहे आणि आंबा म्हणलं की सगळ्यांचा फेवरेट आणि आंबा हा फळांचा राजा आहे. तर चला हे आंबा जर आपण